झोपाय नाहीस अजून? जीवाला एवढा घोर लागल्यानंतर डोळ्याला डोळा लागल का रे? अरे काय चाललंय तुझं? काय झालंय तुला? अरे तू एवढा समजूतदार पोरगा अशी कशी काय चूक करू शकतोस तू? काय गरज होती त्या श्रावणीला साथ द्यायची? आई, मी आज जे करायला नाही पाहिजे होतं ते केलं. होय ना, मी तर घरातच सांगितलं होतं ना साहेबांच्या विरोधात जाऊ नकोस म्हणून. पण आई, मी त्याविषयी नाही बोलत आहे. मग आई, ते मी श्रावणी मॅडमांसोबत माझी मर्यादा ओलांडली ग. काय मर्यादा ओलांडली? हाय बाबाई, अगं काय ऐकते मी? काय अरे काय चाललंय? काय शांत बसू? मला पहिल्यांदा सांगतो तू काय केलंस? काय ते समजा ऐकायचं मला. काय झालं सांग बघू. सांगतो. अगं मी त्यासनी समजवायला गेलो होतो, पण त्या रागात मला बोलले की तू माझ्या आयुष्यातनं निघून जा, कायमचं जा. मला नाही पटलं ते. मला राग आला आणि मी त्यांचे हात धरले आणि शुभू, मी म्हणते ना तुला काय करायचं? मॅडम, अरे शुभू, हे काय करून बसलास तू? अरे ती पोरगी मालकीण आहे आपली, साहेबांची लेक आहे. एवढं मी नाही कळलं का रे तुला? अरे त्यांनी सांगायचं आणि आपण ऐकायचं असतं. अरे त्यांच्यावरती हक्क अधिकार दाखवायचा विचार तरी कसा करू शकतोस तू? अगं ती परिस्थितीच तशी होती, मी स्वतःला नाही रोखू शकलो. अरे काय रोखू शकलो नाही? असं कसं आहे शुभू? अरे भान ठेवायला पाहिजे होतस ना तू. अरे शुभू बाळा, आपण अशा गावात येतो जिथं साहेबांच्या डोळ्यात डोळे बी घालून बघू शकत नाही. शुभू, नोकर किती बी चांगला असला ना त्याच्यावरती विश्वास ठेवला जात नाही रे बाबा. आणि मालकाने किती बी मोकळी दिली ना तर नोकरांनी बी आपली पायरी सोडून चालायचं नसतं. हे काय करून बसला शुभू तू? तू असं काय करशील स्वप्नात सुद्धा मी विचार केला नाही रे. कारभार नाही शांत वय. शुभू तुझा आतमध्ये आवर जा. बघितलं, बोललो होतो ना मी तुम्हासनी. शुभू त्या श्रावणीच्या प्रेमातच पडलाय. अगं नाही ग स्वीटे, असं नसल. अजून नाही बोलताय तुम्ही? आता तर समजा स्पष्ट झालं की नाही. काय पण झालं का नाही तरी शुभू आणि श्रावणीचं प्रेम मी सक्सेस होऊ देणार नाही. त्यांच्या प्रेमाची वाट लावून टाकली स्वीटी. विश्वंभर, नंदक्का, ती मुलगी मला तर या घरात नकोय. जेवढे लवकर शक्य होईल तिचं लग्न लावून या घरातनं घालवून द्यायचंय मला तिला. असं काय बोलतोयस विश्वंभर? खरंच तू तिचं लग्न लावून देणार आहेस का? नापास झाली असती तर लग्न लावून देणारच होतो ना. खरं तर नापासच झाली ती, अभ्यासातही आणि नात्यातही. एखादा पाळलेला प्राणी सुद्धा मालकाच्या मनाचा विचार करतो ग, आणि मुलगी तो सुद्धा नाही केला. या मुलीपेक्षा ती ती बेबी बरी. अरे अरे विश्वंभर, इतका संताप बरा नाहीये. तू जरा शांत हो बघू. आता शांत नाही होऊ शकत मी. जोपर्यंत ती मुलगी लग्न करून या घरातून जात नाही ना तोपर्यंत ही आग आता अशीच धगधगत राहणार. नंदा, एक काम कर, त्या मुलीसाठी चांगला मुलगा बघ. तिचं आयुष्य सुखात जाऊ दे. तिला काही कमी पडायला नको. काय बोलतोय हा? श्रावणीबद्दल मनात राग सुद्धा आहे आणि तिच्या सुखाचा सुद्धा विचार करतोय. शेवटी कधी काळी जिच्यावर मनापासून प्रेम केलं होतं तिची मुलगी आहे ती. या घरात लहानाची मोठी झाली, वाढली, पण कधी
बापाचं प्रेम नाही देऊ शकलो तिला. जेव्हा जेव्हा तिच्या जवळ जायचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा डोळ्यासमोर तिची आई उभी राहिली. आणि मग सगळा राग संताप हिच्यावर निघाला. पण मला आता हे रोजचं दुखणं नकोय. जोवर ती मुलगी या घरामध्ये आहे ना तोवर त्या जखमा अशाच वाहत राहणार. जगासाठी ती माझी मुलगी आहे. तिचं लग्न मी थाटामाटात लावून देणार. पैसा, दागिने, जमिनीचा हिस्सा, तिच्या आईचं जे काही आहे ते सगळं तिच्या नावावर करू. माझी जबाबदारी म्हणून मी हे सगळं करणार. तिला काही कमी पडू देणार नाही. हा विश्वंभर वेडा झालाय का? शोचेल ना तिच्यासाठी चांगला मुलगा. हो, बघीन ना. तिची काळजी घेणारा, तिला शोभेल असा चांगला मुलगा नक्की बघीन मी. पण विश्वंभर, मला तुझं खरंच खूप कौतुक वाटतं. हा, म्हणजे ज्या मुलीने तुझा इतका अपमान केला, जी खरं म्हणजे तुझी मुलगीच नाहीये, त्या मुलीसाठी तू इतका मोठा विचार करतोयस, म्हणजे खरंच तुझं मन खूप मोठं आहे रे. विश्वंभर, मी इतक्या वर्षांपासून तुझ्याशी खोटं बोलत आले आहे आणि तुझ्या मनात हे भरवत आले की श्रावणी तुझी मुलगी नाही. पण हे मी या दिवसासाठी केलं नव्हतं की ती तुझी मुलगी नसली तरी तू संपूर्ण प्रॉपर्टी तिच्या नावावर करशील. या प्रॉपर्टीसाठी मी खूप काही केलंय. मी माझ्या स्वतःच्या बापाला मारलंय आणि ही प्रॉपर्टी मी तुझ्या आणि तुझ्या बायकोच्या मुलीकडे जाऊ देणार नाही. ही प्रॉपर्टी माझ्याकडेच येईल आणि त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी मी करेन. मी म्हणते ना तुला, काय करायचं मॅडम? पण तुम्हाला काय वाटतंय? मी इथं नोकरी करतोय म्हणून तुमच्या बरोबर आहे मॅडम? एवढंच समजलं तुम्ही शुभूला मॅडम? तुमच्याविषयी काहीतरी वाटत असेल म्हणून तुमची मी साथ दिली असेल ना? काळजी वाटत असेल ना? तुम्ही मला सोडून जायला सांगते? नाही जाणार मॅडम, कुठं मी नाही जाणार मॅडम. मी असं करायला नको पाहिजे होतं. श्रावणी मॅडमांवर अधिकार गाजवायला नाही पाहिजे होता. त्यासनी काय वाटत असेल? वाईट वाटलं असेल काय? का चिडल्या असतील माझ्यावर आता त्या? उद्या कामावर गेल्यावर चिडतील का त्या? मला काही बी सूचना झालंय.